कोकणातील थरारक समुद्रकड्यावर साकारलेली रत्नदुर्ग शिवसृष्टी। सर्वप्रथम जाणून घेऊयात शिवसृष्टी म्हणजे काय। शिवसृष्टी म्हणजे शिवरायांच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारित चित्रांचे किंवा शिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन। अशा शिवसृष्ट्या महाराष्ट्रात अनेक आहेत। सर्वात पहिली शिवसृष्टी रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे उभारली गेली। चिपळूण शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर आणि सावर्डे गावापासून 4 किलोमीटर अंतरावर सीतारामपंत वालावरकर या सत्पुरुषाच्या स्मृतिप्रित्यर्थ ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे। यात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग शिल्परूपात साकार करण्यात आले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत रत्नागिरी शहरापासून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावरील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रत्नदुर्ग शिवसृष्टीला। तर मंडळी, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपला रत्नदुर्ग पूर्णपणे पाहून झाला आहे आणि आपण गड उतरून आता खालची दिशेला आलो आणि आपल्या गडावरून दिसणारी शिवसृष्टी जिचं नाव आहे की रत्नदुर्ग शिवसृष्टी, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। परत तुम्हाला जहाजीची प्रतिकृती बनवलेली आहे पाहण्यासाठी आणि छान असा एंट्रन्स बनवलेला आहे। मावळे वगैरे त्यांचे पुतळे पूर्णपणे छान असं बनवलेलं आहे। तर आपण ते आता पाहणार आहोत। तर चला तुम्हालाही मी दाखवतो। रत्नदुर्ग शिवसृष्टी पाहण्यासाठी तुम्ही सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत भेट देऊ शकता। त्याचबरोबर 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी 15 रुपये तर त्यावरील सर्वांसाठी 30 रुपये असे शुल्क या ठिकाणी आकारण्यात येते। किल्ल्याच्या तटबंदीसारखे दिसणारे शिवसृष्टीचे भव्य आणि आकर्षक असे प्रवेशद्वार। या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहावयास भेटते ही पूर्ण अशी शिवसृष्टी। जांभा दगडामध्ये बांधलेली ही शिवसृष्टी, ह्या शिवसृष्टीमध्ये 8 जलदुर्गांसह रायगडाची प्रतिकृती आहे। एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक देखील या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। सर्वात पहिली प्रतिकृती आहे मुरुड जंजिरा किल्ल्याची। रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे आणि हा किल्ला चारही बाजूनी अरबी समुद्राने घेरलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो तो किल्ला आणि त्या किल्ल्यावरील वास्तू कशा छान प्रकारे या ठिकाणी मांडण्यात आणि दाखवण्यात आलेल्या आहेत। किल्ले रायगड मराठा साम्राज्याची दुसरी आणि मुख्य राजधानी म्हणजे किल्ले रायगड। या ठिकाणी रायगडाची असे छान असं डोंगराळ पर्वतरांग या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यावरील वास्तू आणि तिथला जो निसर्ग आहे तो छान प्रकारे ह्या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे। ही प्रतिकृती ह्या ठिकाणची एकमेव अशी डोंगराळ प्रतिकृती आहे। बाकी सर्व किल्ले हे जलदुर्ग आहेत।
आरमारातील लढाऊ जहाजाची प्रतिकृती तसेच जहाजाजवळ दीपगृहही उभारण्यात आलं आहे. हा संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला आहे. किल्ले आणि स्मारके याचबरोबर आपल्याला या ठिकाणी शिवकालीन मंदिर, शिवकालीन गाव आणि राजवाड्याची प्रतिकृती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. त्याचप्रकारे त्या काळातील व्यवसाय हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणजेच मांडवी बीचला. आत्ता आपण आहोत मांडवी ब्रिजवरती, जो की आपल्या रूमच्या बाल्कनीमधून दिसतो त्या ब्रिजवरती. आणि ह्या ठिकाणी आपण आतमध्येपर्यंत आलो आहोत. दुपारी जेव्हा आपण आलो तेव्हा मस्तपैकी पाणी असं पूर्णपणे बाहेर आलेलं समुद्राचं, कारण की भरती आली होती. आणि आता बऱ्या प्रकारे पाणी आतमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे आता काय एवढं पाणी जास्त नाही आहे. सकाळपर्यंत काही अजून चांगलं ते शांत होईल. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा असल्यामुळे थोडंसं पाणी देखील गढूळ आहे. त्यामुळे असा काही नजारा आहे इथे. तर आत्ता आपण इथे आलो, आपला किल्ला पाहून झालं, शिवसृष्टी पाहून झालं. त्यानंतर आता आपलं इथं मांडवी बीचवरती ते सर्व फिरून झालं आहे. आणि मग आता डिनरनंतर मग आपण डायरेक्ट पडी घेणार आहोत, मस्तपैकी झोप घ्यायची. आणि मग उद्या नवीन दिवसाला सुरुवात करूया. मग उद्या आपले बरेचसे प्लॅन आहेत ते करूया. तुम्ही आता हा व्हिडिओ पहा, त्यानंतर तुम्ही दुसरा व्हिडिओ उद्या पहा. तर मंडळी, लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला रत्नदुर्ग किल्ला आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली रत्नदुर्ग शिवसृष्टी. त्याचबरोबर आत्ता आपण पाहिला आहे मांडवी बीच. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रत्नागिरी शहरातील पर्यटन स्थळे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा.